नमस्कार मित्रांनो, मराठी क्राईम स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे. एक मुलगा असतो, भाड्याच्या रूममध्ये राहत असतो. रात्रीची वेळ असते. हा मुलगा स्वतःसाठी स्वयंपाक बनवत असतो. स्वयंपाक जवळपास अर्धा होत आलेला असतो. मात्र ज्यावेळी त्याला भाजीमध्ये मीठ टाकायचे असते, तेव्हा त्याच्या लक्षात येते की आपल्या रूममध्ये मीठ शिल्लकच राहिलेलं नाही. आता त्या मुलाला समजत नाही भाजीमध्ये मीठ नक्की कुठून टाकावं, कारण दुकानात गेलं तर आता दुकान बंद झालेले असतील. तर हा मुलगा विचार करतो की आपण या भाड्याच्या रूममध्ये राहत आहे. या रूमची जी मालकीण आहे, या मालकीणकडे जाऊ आणि त्यांच्याकडे मीठ मागून बघू. कदाचित ते आपल्याला मीठ देतील. त्यानंतर हा मुलगा आपल्या मालकिणीकडे जातो. मुलाचं वय 24 वर्ष असते आणि त्याच्या रूमच्या मालकिणीचे वय हे 44 वर्ष असते. तो जसा मालकिणीच्या रूममध्ये जातो आणि मालकीणला आवाज देऊ लागतो की मालकीण, मला मीठ पाहिजे आहे. मात्र आतमधून त्याला कसलाही प्रतिसाद येत नाही. तर हा मुलगा अजून आतमध्ये जातो. पुढे जाऊन बघतो आणि बोलत असतो, मला मीठ पाहिजे. तर त्याची जी मालकीण असते हे आपल्या धुंदीत बेडवरती पडलेली असते आणि मोबाईलवरती विचित्र गोष्टी बघत असते. आता या सर्व गोष्टी या मुलाने देखील बघितल्या होत्या आणि त्यानंतर जेव्हा त्या मालकिनीची नजर या मुलावरती पडते, तेव्हा ती मालकीण त्या ठिकाणी गोरीमोरी होते. तिला खूप लाज वाटते. त्यानंतर ती पटकन त्या मोबाईलवरील व्हिडिओ वगैरे बंद करते आणि घाईघाईतच त्या मुलाला मीठ देऊन टाकते. आणि नंतर हा मुलगा मीठ घेऊन इकडे आपल्या रूमवरती येतो. हा अख्खी रात्र हाच विचार करत असतो की जी आपली रूमची मालकीण आहे ती 44 वर्षाची आहे, मात्र मोबाईलवरती अजूनपर्यंत काय बघते. आणि त्यानंतर हा मुलगा एक विचार करून टाकतो की आता पुढे चालून आपण नक्कीच काहीतरी केलं पाहिजे. आणि तेथून पुढे एका कहाणीची सुरुवात होते, जे की पुढे चालून खूप मोठं भयंकर वळण घेते. यामध्ये एक क्राईम घडतो आणि यामुळेच ही स्टोरी आज आपल्याकडे आलेली आहे. त्या भाडेकरूमध्ये आणि त्याच्या मालकिनीमध्ये काय घडत होते आणि यांनी दोघांनी मिळून पुढे चालून काय केले. कहाणी खूप इंटरेस्टिंग आहे. बस व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. आजची सत्य घटना आहे उत्तर प्रदेश राज्यातील लखनौ येथील. लखनौमध्ये महानगर नावाचे एक पोलीस स्टेशन आहे आणि या पोलीस स्टेशन अंतर्गत निशांतगंज गल्ली नंबर 3 इथेच राहणाऱ्या निर्मला देवी, ज्यांचं वय 70 वर्ष आहे. निर्मला देवी या सचिवालय देवी रिटायर झालेल्या एक महिला होत्या. यांच्या पतीचं 2 वर्षापूर्वीच निधन झालेलं होतं. निर्मला देवीला एक मुलगा असतो, ज्याचं नाव त्रिवेश असते. वय 47 वर्ष. ते लाईन विभागावरती कामावरती रुजू झालेले असतात. त्रिवेश यांची पत्नी असते, ज्यांचं नाव असतं रंजना. रंजनाचं वय असते 44 वर्ष. ही रंजना घरमालकीण आहे आणि हिच्याबद्दलच ही घटना घडलेली आहे. रंजना ही एक ब्युटी पार्लर चालवत असते. त्रिवेश आणि रंजनाला एक मुलगा असतो, त्याचं नाव असतं आदित्य. वय 22 वर्ष. हा डिलिव्हरी बॉयचे काम करत असतो. त्रिवेश आणि रंजनाला आणखी 2 मुली देखील असतात. मोठ्या मुलीचं नाव अंशिका, जिचं वय असतं 18 वर्ष आणि 15 वर्षाची मुलगी आहे शान्वी. ही शान्वी आपल्या मामाच्या घरीच राहून शिक्षण घेत असते आणि ही जी 18 वर्षाची मुलगी आहे ती फ्लासिंग क्लास करत असते. अशा पद्धतीने मित्रांनो, आपल्याला सांगितले की निर्मला देवीची फॅमिली आहे, जी ही मोठी फॅमिली आहे. निर्मला देवीचा मुलगा आणि निर्मला देवीची सून रंजना यांना 3 मुलं, 2 मुली आहे आणि एक मुलगा. हे काय काम करतात, कुठे राहतात, हे सर्व मी आपल्याला सांगितले आहे. या कुटुंबातील जवळपास सर्व लोक हे चांगल्या पोस्टवरती असल्यामुळे कुटुंब अगदी श्रीमंत होते. यांच्याकडे खूप मोठा बंगला होता आणि बंगल्याच्या सभोवताली खूप सारे रूम होते. ते रूम सर्व भाड्याने दिलेले होते. यांच्या बंगल्यामध्येच एक सेपरेट रूम होता आणि त्या सेपरेट रूममध्येच राजन नावाचा एक भाडेकरू राहत होता. याचं वय 24 वर्षाचा आहे. राजन आपलं शिक्षण घेत होता. स्वतःचं आपलं जेवण वगैरे बनवायचा, जेवण करायचा आणि कोचिंग क्लास वगैरे शिक्षण घेत असायचा. अभ्यास कमी करत असायचा. एक दिवस संध्याकाळच्या वेळी असंच तो जेवण बनवत असताना त्याचं किचनमधील मीठ संपले होते. तर राजनने विचार केला होता, आता या रात्रीचे 9 वाजलेले आहे, दुकान बंद झालेले असतील, तर आपण आपल्या मालकिनीच्या घरात जाऊन आणि तेथून त्यांच्याकडून मीठ मागून घेऊ. आणि त्यामुळे हा राजन रंजना देवी यांच्या घरात घुसला होता. जसा राजन मालकिनीच्या रूममध्ये घुसतो, बघतो तर जी निर्मला देवी असते, रंजनाची सासू, या झोपलेल्या असतात.
रंजनाची मुलगी तिच्या रूममध्ये झोपलेली असते. रंजनाचा पती जो लाईटमॅन होता हा ड्युटीवरती असतो आणि रंजनाचा जो मुलगा असतो 20 वर्षाचा हा देखील आपले डिलिव्हरीचे काम करण्यासाठी गेलेला असतो. रंजना ही आपल्या बेडवरती पडून मोबाईलमध्ये हेडफोन लावून काही गोष्टी बघत असते. आता हा राजन स्पष्टपणे बघतो आणि त्यानंतर रंजना राजनकडे बघते. रंजना गोरीमोरी होते, शर्मेने लालबुंद होते आणि त्यानंतर ती घाईतच राजनला मीठ देऊन टाकते. मात्र राजनला आता राहवत नाही. राजन मीठ घेऊन तर जातो, मात्र रात्रभर तो हाच विचार करत असतो की ही जे रंजना आहे हिला काय वाटत असेल, ही अशा गोष्टी का बघत असेल, हिच्या मनात काही असेल का. जर ही या गोष्टी फोनवरती बघते तर या गोष्टी आपण स्वतः हिला दिल्या तर तसं कसं होईल, हाच विचार हा राजन करत असतो. आणि त्यानंतर हा राजन आता नेहमीच उठल्या बसल्या या रंजनाचं स्वप्न बघू लागतो. राजन विसरून जातो की ही रंजना आहे, ही त्याची घरमालकीण आहे. हिचं वय 44 वर्षाचा आहे आणि हिचा जो मुलगा आहे हा जवळपास राजनच्या वयात आहे. म्हणजे राजन 24 वर्षाचा आहे आणि रंजनाचा मुलगा हा 20 वर्षाचा आहे. मात्र या गोष्टीमध्ये कोणी वय वगैरे बघत नाही. आता राजनने विचार फिक्स केलेला असतो आणि राजन जेव्हा कधी याला रंजना आपली घरमालकीण दिसायची हा तिच्याकडे वेगळ्या नजरेने बघत असायचा. मात्र रंजना देखील ही खूप वाईट महिला होती. हिला देखील शरम वाटत नव्हती. आता ही देखील राजनकडे बघून स्माईल देऊ लागली होती. आणि आता आणखी काय बाकी होतं. राजनला आता सपोर्ट सापडत गेला. रंजना हसत राहिली, स्माईल देत राहिली आणि आता शेवटी राजनने हिम्मत करून एक दिवस तिला विचारण्याचं धाडस केलं. एक दिवस संध्याकाळची वेळ असते. हा राजन छतावरती गेलेला असतो आणि आपला मोबाईल बघत असतो. तर त्यावेळी ही रंजना छतावरती आपले कपडे वाळत घातलेले असतात. ते कपडे काढण्यासाठी गेलेली असते. आता ती कपडे काढताना आता हा राजन बघत असतो, स्माईल देत असतो. रंजना देखील स्माईल देत असते. राजन आता जास्त वेळ लावत नाही आणि हिम्मत करून हा राजन रंजनाला बोलतो की मॅडम तुम्ही दिसायला खूप सुंदर आहात. आता एवढं सर्व ऐकल्यानंतर रंजना त्या ठिकाणी आणखी स्माईल देते, आणखी खुलून हसते आणि तेथून आपले कपडे घेऊन खाली घरामध्ये निघून जाते. आता राजनने खूप हिम्मत करून विचारलं होतं. राजनला आता आणखी धीर आला होता, हिम्मत आलेली होती. कारण रंजनाने कसलाही प्रतिसाद दिला नव्हता, मात्र स्माईल दिली होती. त्याला ती काही वाईट बोलली नव्हती. आता कपडे खाली ठेवून ही रंजना पुन्हा वरती येते. आता जवळपास रात्र झालेली होती आणि रात्रीच्या वेळी ही रंजना जेव्हा येते तेव्हा हा राजन हिम्मत करून तिला पाठीमागून पकडतो. तिला असं अचानक पकडल्यामुळे ही रंजना घाबरते आणि बोलते की राजन तू हे काय करतोय. तुझे मालक आता ड्युटीवरून येतील. आता जो राजन असतो तो हा विचार करतो, जर मालकिनीच्या मनात जर ही गोष्ट नसती तर कदाचित मालकीणने मला बोलली असती किंवा मला फटकारून लावलं असतं किंवा मला मारलं देखील असतं. मात्र तिने तसं काही केलं नाही. उलट बोलली की तुमचे मालक येतील तर बघतील. तर आता राजनला आणखी हिंमत येते आणि राजन बोलतो की मालक हे रात्रीच्या 9:30 वाजता येत असतात. अजून आपल्याकडे भरपूर वेळ आहे. आणि त्यानंतर 24 वर्षाचा राजन आणि 44 वर्षाची घरमालकीण यांच्यामध्ये संबंधाची सुरुवात होते. त्याला आपण वासनेचा खेळ म्हणतो, अनैतिक संबंध. आता येथून पुढे जो राजन असतो हा सर्व काही विसरून गेलेला असतो की आपण येथे का आलो होतो, येथे भाड्याचं रूम घेऊन का राहत होतो. हा खरं तर शिक्षण घेण्यासाठी आला होता. मात्र तो आता वेगळ्याच कामी लागलेला होता. 44 वर्षाच्या मालकींच्या नादी शिक्षणामध्ये याचं मन लागत नव्हतं. आता जेव्हा जेव्हा संध्याकाळ होत असायची, रात्र झाली की तशी ती ही रंजना छतावरती जात असायची आणि छतावरती हा राजन तिची अगोदरच वाट बघत असायचा. अशा पद्धतीने सर्व काही ठीकठाक सुरू होतं. रंजनाचा पती लाईटमॅन असल्यामुळे तो दिवसा जॉबवरती गेलेला असायचा. मुले कोचिंगसाठी गेलेले असायचे आणि मुलगा डिलिव्हरीसाठी गेलेला असायचा. तो डिलिव्हरी बॉयचं काम करत होता. घरी असायची ती फक्त 70 वर्षाची निर्मला देवी. आता निर्मला देवी ही घरीच पडलेली असायची. त्यामुळे निर्मला देवीची जास्त काही अडचण नव्हती. आणि इकडे रंजना आणि राजन यांना मौज मस्ती करण्यासाठी खूप जास्त वेळ मिळत असायचा. असेच दिवस जात होते. मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलेलंच आहे, ही रंजना ब्युटी पार्लर देखील चालवत असते आणि हिचं खूप मोठं ब्युटी पार्लर असते. मात्र ब्युटी पार्लरमध्ये हिने 2 लेडीज वर्कर ठेवलेल्या असतात. आता जेव्हा कधी या रंजनाला आठवण यायची राजनची तर या वर्करलाही कामाला लावून द्यायची आणि त्यानंतर घरी जात असायची.
आणि राजांसोबत नको ते कृत्यही करत असायची. अशातच 21 मार्च 2026चा दिवस असतो. रंजना ही आपल्या ब्युटी पार्लरवरती गेलेली असते. राजन जो असतो तो आपल्या रूममध्ये असतो. रंजनाची एक छोटी मुलगी जी आपल्या मामाच्या घरी राहत होती, ती मुलगी कोचिंगला गेलेली असते आणि रंजनाचा पती त्रिवेश आपल्या कामावरती गेलेला असतो. घरामध्ये असते तर ती फक्त रंजनाची सासू निर्मला देवी. आता अचानक दुपारच्या वेळी रंजनाचा जो 20 वर्षाचा मुलगा असतो आदित्य, तो डिलिव्हरी बॉयचे काम करत होता. हा घरी येतो आणि घरी आल्यानंतर तो बघतो तर त्याला खूप मोठा धक्का लागतो. त्याच्या तळपायाची आग मस्तकात जाते. त्याच्या पायाखालची जमीनच सरकून जाते. तो बघतो त्याची जी आजी असते निर्मला देवी, हिचे हात आणि पाय बांधलेले असतात. नाकात तोंडातून रक्त येत असतं आणि ती फरशीवरती पडलेली असते विचित्र अवस्थेत. आदित्य जेव्हा जवळ जाऊन बघतो त्याला सहन होत नाही, त्याला ते बघवत नाही. हा आदित्य आपल्या आईवडिलांना सर्वांना कॉल करतो आणि बोलावून घेतो आणि त्यानंतर पोलीस स्टेशनला देखील संपर्क करतो. आदित्य जेव्हा सर्वांना सांगतो की त्याची आजी हिचा श्वास बंद झालेला आहे. आता सर्व लोक घाई गडबडीत धावपळ करत आपल्या घरी येऊन पोचतात. त्रिवेश असतो हा देखील आपल्या जॉबवरून घरी येतो. ही रंजना ही असते, हिला देखील समजते. ही ब्युटी पार्लर बंद करून आपल्या घरी पळत येते, धावत येते आणि ज्या तिच्या मुली असतात त्या मुली देखील घरी येऊन हजर होतात. तर त्यांच्या म्हाताऱ्या आजीला बघून खूप रडत असतात. आता पोलीस टीम घटनास्थळी दाखल होते. डॉग स्क्वॉड वगैरे सर्व टीम त्या ठिकाणी जमा होते. आता रंजनाचा पती जो असतो त्रिवेश, हा पोलिसांना सांगतो की माझ्या घरामध्ये CCTV कॅमेरा लावलेले आहेत, तुम्ही CCTV कॅमेरे बघू शकता. पोलीस जेव्हा CCTV कॅमेऱ्याचे फुटेज चेक करू लागतात तर त्यांना समजते की 2 तासापासून या घरातील सर्व CCTV कॅमेरे वगैरे बंद करण्यात आलेले असतात. आता पोलिसांचं डोकं खराब होते कारण त्यांच्याकडे खूप सोपा पर्याय होता CCTV फुटेज बघून आरोपीला पकडण्याचा. मात्र CCTV कॅमेरा देखील बंद होते. आता पोलिसांना सुचत नाही नक्की आरोपी कोण आहे. मात्र जे डॉग आणलेले असतात ते डॉग इकडे तिकडे भटकंती करत असतात, भुंकत असतात. 70 वर्षाची निर्मला देवी यांचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात येतो. मात्र इकडे पोलिसांनी आपली चौकशी सुरू केलेली होती. इकडे राजांना जे भाड्याचं रूम घेतलेलं असतं हा देखील त्या ठिकाणी आलेला असतो. कारण आपली जी घरमालकीण आहे हिची सासूची हत्या झालेली आहे, तर तो देखील त्या परिवारामध्ये जमा होतो आणि पोलिसांना सांगू लागतो कोणत्या दरवाजामधून कुठून आरोपी पळाला असेल. अशा गोष्टी तो पोलिसांना सांगत असतो. सर्व लोक अंदाज लावत असतात आरोपी कोठून आला असेल आणि कोठे पळाला असेल. मात्र जे डॉग्स कुत्रे आणलेले होते हे कुत्रे खूप जास्त भुंकत होते आणि दुसरीकडे कोठेच भुंकत नव्हते, तर हे कुत्री राजनवर भुकत असते. आता राजन हा पोलिसांजवळच उभा असतो. हा राजन कुत्र्यांना गप्प करत असतो. मात्र कुत्रा राहून राहून त्याच्यावरच भुंकत होता. आता पोलिसांना लगेच समजते आणि पोलीस हे सर्व राजनकडे बघू लागतात. तर राजन अगोदरच पोलिसांना म्हणतो की नाही साहेब, मी तर एक भाडेकरू आहे, मी यांच्या रूममध्ये भाडे देऊन राहतो. पोलिसांचा डाऊट कन्फर्म झालेला होता. तू नक्कीच काहीतरी केलेलं आहे, तुला आमच्यासोबत पोलीस स्टेशनला यावे लागेल. आता राजन नाही म्हणत असताना देखील पोलीस त्याला उचलतात, पोलीस स्टेशनला घेऊन जातात. इकडे जी रंजना असते ही खूप घाबरलेली असते कारण पोलिसांनी तिच्या प्रियकराला उचलून नेलेलं होतं. पोलीस त्याला सुरुवातीला प्रेमाने विचारत होते, मात्र राजन सांगण्यास तयार नव्हता. चांगले स्वागत करण्यात आले, पोलीस खाक्या दाखवला तेव्हा राजन सांगू लागतो, साहेब, जी घराची मालकीण आहे रंजना हिच्यासोबत माझे संबंध आहेत आणि बऱ्याच महिन्यापासून हे आमचे संबंध सुरू आहेत. कसे सुरू झाले हे मी आपल्याला आधीच सांगितलेले आहेत. तसंच त्याने पोलिसांना सांगितले आणि इथून पुढे रंजना आणि राजन या दोघांनाही एकमेकांशिवाय राहत नव्हते. आता रंजनाला राजनची लत लागलेली होती आणि राजनला रंजनाची लत लागलेली होती. मी आपल्याला आधीच सांगितलेलं आहे. रंजना ही एक ब्युटी पार्लर चालवत होती. ती त्या ठिकाणी वर्करला ते काम सोपवून द्यायची आणि आपल्या घरी यायची आणि राजनसोबत रंगरलिया मनवत असायची. मात्र रंजना ही विसरून जायची की आपल्या घरात आपली एक म्हातारी सासू देखील आहे. तिचं नाव निर्मला देवी, 70 वर्षाची. आता रंजना आणि राजन यांना दोघांना हे कृत्य करताना या निर्मला देवीने अनेक वेळा पकडले होते. एकदा नाही तर अनेक वेळा आपत्तीजनक अवस्थेमध्ये या निर्मला देवीने आपल्या सुनेला प्रियकरासोबत पकडले होते आणि या निर्मला देवीने आपल्या सुनेला वारंवार समजावून सांगितले होते की तुला हे शोभत नाही,
तुझं मला पटत नाही. जी मुलं तुझ्या मुलाच्या वयात आहे आणि या वयात असले धंदे करणं तुला शोभत नाही. जर तू पुन्हा असं केलं तर मात्र मी आता माझ्या मुलाला सांगून देईल. रंजना ही तिची माफी मागत असायची. म्हणायची, मी इथून पुढे असं करणार नाही. मात्र रंजना ही सुधारणारी नव्हती. तिला वाटायचे म्हातारी सासू आहे, झोपली असेल. तिला राजनशिवाय होतच नव्हतं. आता 21 मार्च 2026चा दिवस असतो. रंजनाला राजनची आठवण येते. ब्युटी पार्लरमधून आपल्या घरी येते. राजनला आपल्या बेडमध्ये बोलावून घेते. दोघांमध्ये रंगारंग कार्यक्रम सुरू होतो आणि त्याच दरम्यान या निर्मला देवी रंजनाची सासू उठतात आणि दरवाजा वाजवू लागतात. आता मात्र रंजना आणि राजनला कळून चुकते की ही म्हातारीच आहे, जे आपलं मूड खराब करत आहे. शेवटी रंजना प्रेय करायला राजनला बोलते की ही जी म्हातारी आहे हिचं खूप वय झालेलं आहे आणि हिचा जो पती आहे माझा सासरा 2 वर्षापूर्वीच मृत्यू झालेला आहे. हिला देखील या दुनियेतून कायमस्वरूपी हटवून टाकू, म्हणजे आपल्या संबंधात कोणाचाही अडथळा होणार नाही. राजन लगेच होकार देतो. दोघे मिळून दरवाजा उघडतात आणि दोघे मिळून त्या निर्मला देवीचे हातपाय बांधून टाकतात. तिचा गळा ओढून तिची हत्या करून टाकतात. त्यानंतर त्यांना वेळ मिळत नाही. कदाचित तो रंजनाचा मुलगा असतो आदित्य, याची येण्याची वेळ झालेली होती. तर ही रंजना तिच्या सासूला तसंच तेथे हातपाय बांधलेल्या अवस्थेत सोडते आणि आपल्या ब्युटी पार्लरवरती निघून जाते आणि प्रेय करायला सांगते, तू देखील तुझ्या रूमवरती जा, पुढचं बघू काय व्हायचे ते. यांनी अगोदरच प्लॅननुसार CCTV कॅमेरे वगैरे बंद करून ठेवले होते आणि एवढं सर्व कृत्य करून झाल्यानंतर जेव्हा रंजनाचा मुलगा आदित्य घरी आला होता, त्याने आपल्या आजीला मृत अवस्थेत बघितलं होतं. त्याने आपल्या वडिलांना सर्वांना कॉल केला. पोलीस आले आणि शेवटी पोलिसांनी रंजनाला देखील उचलले. रंजनाचा प्रियकर आणि रंजना दोघांवरती गंभीर कलमांतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे. मित्रांनो, ही महिला अनैतिक संबंधामुळे तुरुंगात जाऊन बसली. या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. भेटूया पुढल्या व्हिडिओत. जय महाराष्ट्र.